नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रियाने आता तन्वी बनून सगळ्यांनाच अंधारामध्ये ठेवलेलं असतं. घरामध्ये सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबांना असं वाटतंय की ती खरोखरची तन्वी किल्लेदारच आहे. पण इथे आता अर्जुनला तिच्यावरती संशय आलेला असतो. त्याला असं वाटत असतं तिच्या वागण्या बोलण्यावरून की ही खरी तन्वी नाही आहे, ही प्रिया मधुकरच आहे. ती खोटी तन्वी बनून या घरामध्ये वावरते आणि ती या घरामध्ये राहते. तर हिचा आता शोध घ्यायला हवा आणि म्हणून अर्जुन आणि चैतन्य आता त्याचा पाठपुरावा धरत असतात. तर इथे अर्जुन आणि चैतन्य या दोघांना माहिती असतं की पुरावे कोणी कसंही गोळा करू शकतं. म्हणजे इथे लहानपणीचा फोटो, गळ्यातलं लॉकेट आणि त्याचबरोबर काही वस्तू ह्या कोणीही चोरून दाखवू शकतं. पण इथे आता एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे पायावरची जन्मखून. ही मात्र कुणीही खोटी दाखवू शकत नाही. आणि म्हणूनच इथे अर्जुनला आता तन्वीच्या पायावरची, तळपायावरची तुळशीपत्राची जन्मखून बघायची असते आणि त्यासाठी चैतन्य आणि अर्जुन या दोघांनी खूप प्रयत्न केलेले असतात. आणि आता ते प्रयत्न करत असताना एक गेमच्या द्वारे त्यांनी आता इथे प्रियाचा तळपाय बघितलेला असतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की इथे प्रियाच्या पायावरती, तळपायावरती तुळशीपत्राची जन्मखून नाही आहे, बर्थ मार्क नाही आहे, असं चैतन्य अर्जुनला सांगतो. तरीसुद्धा इथे अर्जुनला कुठेतरी वाटत असतं की एकदम मलासुद्धा कन्फर्म करायला हवं आहे. कारण ज्या वेळेला ट्रूथ अँड डेअरमध्ये ती आपला पाय आपल्या मांडीवरती ठेवते तेव्हा अगदी 3 सेकंदासाठी ते 4 सेकंदासाठी तिने तो पाय असा वरती काढलेला असतो. नंतर ती लगेचच आपला पाय खाली करून तो लपवून ठेवते जेणेकरून तळपाय कुणाला दिसू नये. पण इथे चैतन्याने स्पष्टपणे बघितलेलं असतं की तिच्या तळपायावरती कुठल्याही पद्धतीची जन्मखूण नाही आहे. पण तरीसुद्धा इथे अर्जुन पुन्हा एकदा कन्फर्म करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा खूप प्रयत्नानंतर इथे हे निष्पन्न होतं तर इथे प्रियाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे हे अर्जुनला कळतं. आणि तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि शेवटीला आता त्याला असं वाटत असतं की ही खरी तन्वी आहे. कारण तिच्या पायावरती तिने तुळशीपत्राची खून ही अर्जुनला दाखवलेली असते. त्यामुळे इथे अर्जुनला आता ती खरोखरची तन्वी वाटत असते. पण इथे प्रियाने हा खोटारडेपणा केलेला असतो. तिने आपल्या तळपायावरती परमनंट टॅटू तयार करून घेतलेला असतो आणि त्यामुळे ती आपला पाय सहजरित्या आता सगळ्यांना दाखवत असते जेणेकरून सगळ्यांना विश्वास बसावा की हीच खरी तन्वी आहे. पण इथे प्रियाचा खोटारडेपणा आता जास्त काळ टिकत नाही. तिचा खोटारडेपणा लवकरच आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांच्याही समोर येतो. तर इथे प्रियाच्या तळपायावरती आता इथे तुळशीपत्राची खून नसून तो टॅटू आहे हे आता अर्जुन आणि चैतन्याला कसं काय कळतं? तिचा हा खोटारडेपणा त्या दोघांच्या समोर कसा काय येतो आणि मग अर्जुन प्रियाला कशी शिक्षा देतो? आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता प्रियाने अतिशहाणपणा करून आता तिचं सत्य लपवण्यासाठी तिने तळपायावरती परमनंट टॅटू करून घेतलेला असतो जेणेकरून ती तुळशीपत्राची खून ती कुणालाही सहजरित्या दाखवू शकते. पण इथे आता चैतन्याला प्रश्न पडलेला असतो की ज्या वेळेला मी प्रियाचा पाय बघितला होता तेव्हा तिच्या तळपायावरती कुठल्याही प्रकारची खून नव्हती, मग आता अचानक हे तुळशीपत्राचं खून कुठून बरं आली, असा प्रश्न त्याला मात्र पडलेला असतो. तर इथे अर्जुनला तो सांगत असतो. पण आता अर्जुनने स्वतः ते बर्थमार्क बघितलेलं असतं त्यामुळे तो चैतन्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नसतो. पण आता इथे खूप मोठी गोष्ट आता दोघांच्या समोर येते. जेव्हा प्रिया अस्मिताच्या रूममधून येते तेव्हा तिच्या पर्समधून आता जिथे ज्या ठिकाणी तिने आपल्या पायावरती टॅटू करून घेतलेला असतो त्या टॅटू आर्टिस्टचं कार्ड आता तिच्याकडे असतं. तेव्हा इथे आता प्रियाकडून चुकून ते इथे अस्मिताच्या रूममध्ये राहिलेलं असतं. तेव्हा इथे अस्मिता ते कार्ड घेऊन बाहेर येते आणि प्रियाला विचारत असते की तन्वी, अगं हे टॅटूचं कार्ड तुझ्याकडे काय करतंय? म्हणजे टॅटू आर्टिस्ट हा कोण आहे? ह्या शॉपमध्ये कोण गेलं होतं? हे कार्ड तुझ्याकडे काय करतंय? तेव्हा इथे प्रिया तिच्या हातातून ते कार्ड लगेचच खेचून घेते. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की कसलं कार्ड आहे, बघू दे जरा. कारण तिथे अर्जुन आणि चैतन्य आता दोघंजणं बसलेले असतात. जेव्हा इथे टॅटू डिझाईन्स हे कार्ड आता चैतन्य प्रियाच्या हातामध्ये बघतो तेव्हा त्याला संशय येतो. कारण त्याला असं वाटत असतं की नेमकं ह्याच वेळेला हे कार्ड आता प्रियाकडे काय करतंय. जेव्हा इथे प्रियाचा पाय चैतन्याने बघितलेला असतो तेव्हा तिच्या पायावरती कुठलीही खून नसते. मग आताच हे बर्थ मार्क कुठून आलं? तेव्हा आता टॅटूचं कार्ड ज्या पद्धतीने प्रिया अस्मिताच्या हातातून खेचून घेते तेव्हा इथे चैतन्य अर्जुन एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. आणि इथे आता चैतन्याला संशय येतो की हे कार्ड नेमकं काय हिच्याकडे आहे आणि तो तिच्या हातातून ते कार्ड घेतो आणि त्या टॅटू शॉपचं नाव तो लक्षात ठेवतो आणि तो पटकन एक नजर मारत असतो. तेवढ्यात प्रिया त्याच्याकडून ते काढून घेते आणि म्हणत असते, अरे मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते ना.
तर आम्हाला आहे ना इथे टॅटू डिझायनिंगचं सुद्धा थोडंफार नॉलेज दिलं जातं, असं प्रिया आता खोटं बोलत असते आणि ती तिथेच टाळाटाळ करते. तेव्हा अस्मिता म्हणत असते, अगं मी सुद्धा जाऊ का तिथे? मला सुद्धा माझ्या हातावरती आहे ना छोटंसं टॅटू करून घ्यायचं आहे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो, अस्मिता अगं कशाला? तुझ्या हातावरती आहे ना थोडासा टॅटू, बास झाला तो. नाहीतर तुला जायचं असेल ना मला सुद्धा बरोबर घेऊन जा, मला सुद्धा बघायचं आहे ते टॅटू शॉप कसे असतात ते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, कशाला जायचं आहे तुला तिथे, एवढे काय चांगले नसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, का तू गेलीस का कधी तिथे? तेव्हा प्रिया आता हो बोलायला जाणार असते, तेवढ्यातच ती म्हणते, नाही रे मी कशाला जाऊ तिथे, मी नाही गेले, पण मी एकदा माझ्या मैत्रिणीबरोबर गेले होते ना म्हणून म्हणाले, एवढे काही खास नसतात ते शॉप. तेव्हा इथे आता अर्जुन आणि चैतन्य यांना प्रियाच्या बोलण्यावरती संशय येत असतो. तेव्हा इथे प्रिया आता तिथून गेल्यानंतर चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, की अर्जुन बघितलंस ना, अरे प्रियाकडे ते कार्ड ह्याच वेळेला काय करते आणि ते टॅटू शॉप आणि तिथला संबंध तरी काय, याचा अर्थ ती तिथे गेली होती. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, की ज्या वेळेला मी तिचा तळपाय बघितला होता तेव्हा तर बर्थमार्क नव्हतं आणि आता तू बघितलंस जेव्हा तिच्या पायामध्ये तू अँकलेट घातलंस तेव्हा तुला ती बर्थमार्क दिसली, म्हणजे हा फक्त एका दिवसामध्ये झालेला बदल आहे. तेव्हा आता चैतन्य आणि अर्जुन असं प्लॅनिंग करतात, की आपण आता त्या टॅटू शॉपमध्ये जाऊया. तेव्हा आता चैतन्य अर्जुन म्हणतात, की चल आपण शोधूया, इथेच कुठेतरी आसपास असेल. तेव्हा चैतन्याने त्या कार्डवरती एक नजर मारलेली असते आणि त्याला पटकन त्या टॅटू शॉपचं नावसुद्धा आठवतं आणि त्या ठिकाणी आता दोघंजणं जातात. तेव्हा गाडी अगदी बाहेर उभी केलेली असते आणि त्या टॅटू शॉपच्या बाहेर काही फोटोज लावलेले असतात आणि तिथे तुळशीपत्राची खून असलेला फोटोसुद्धा लावून ठेवलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, की अर्जुन इकडे बघ. तेव्हा अर्जुन बघतो तर तिथे अगदी तीच खून असते. ती खून आता टॅटू म्हणून तिच्या पायावरती त्या माणसाने काढलेली असते. अगदी तीच डिझाईन असते जी तुळशीपत्राची खून अर्जुनने इथे प्रियाच्या तळपायावरती बघितलेली असते. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य दोघंजण आतमध्ये जातात. तेव्हा तिथील काही माणसं असतात, ती त्यांना विचारतात, की तुम्हाला टॅटू करून घ्यायचं आहे का, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य म्हणतात, की तुम्ही जरा 1 मिनिट बाहेर येता का? बाहेरचे तुम्ही टॅटूसाठी डिझाईन लावलं आहे, त्याचा नेमका अर्थ काय, ही डिझाईन तुम्हाला कोणी दाखवली? तेव्हा इथे ती माणसं बाहेर येतात आणि म्हणतात, की हां ही एक डिझाईन आहे, हे एक तुळशीपत्राची खूण आहे जी एका मुलीच्या पायावरती आम्ही आत्ताच काढली आहे रिसेंटली. तेव्हा इथे आता चैतन्य म्हणत असतो, अच्छा म्हणजे इथे एक मुलगी आली होती का ही खूण घेऊन? तेव्हा इथे ती माणसं म्हणतात, हो तिने मोबाईलमध्ये आम्हाला फोटो दाखवला आणि तिने तिच्या तळपायावरती अगदी असंच टॅटू करून घेतलेला आहे. आम्हाला जरा ही युनिक डिझाईन वाटली म्हणून आम्ही त्याचासुद्धा इथे एक पोस्टर करून लावलेला आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, ती मुलगी साधारण कधी आली होती काही सांगाल का? तेव्हा इथे ती माणसं म्हणतात, हे बघा आम्ही तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीबद्दल, पण आम्ही फक्त तुम्हाला सांगितलं की अशी एक एक डिझाईन आम्ही तयार करून देतो म्हणून. तर इथे आता अर्जुन म्हणत असतो, की हे बघा मी तुम्हाला माझी ओळख करून देतो, मी आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि हा सुद्धा ॲडव्होकेट चैतन्य गडकरी. आम्ही दोघंजण इथे तुम्हाला काही विचारणा करणार आहोत आणि त्या प्रश्नांची तुम्ही आम्हाला खरी खरी उत्तरं द्या, कारण आम्हाला माहिती मिळवायची आहे आणि जर तुम्ही आम्हाला कॉपरेट नाही केलं तर तुम्ही इथे इलिगल काम करता हे सुद्धा आम्ही सगळ्यांना सांगू आणि कंप्लेंटसुद्धा करू शकतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, की आता मी काही प्रश्न विचारू ते आम्हाला सांगा आणि बोलता बोलता अर्जुनची नजर आता CCTV कॅमेऱ्याकडे जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि मला CCTV फुटेजसुद्धा बघायचं आहे. तेव्हा ती माणसं नाही असं म्हणत असतात, आम्ही कुणालाच नाही दाखवत. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि जर तुम्ही आम्हाला ते फुटेज नाही दाखवलं तर इथे इलिगल काम होतं हे मी पक्कंच करेन. तेव्हा ती माणसं घाबरतात आणि म्हणतात, बरं ठीक आहे आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. तेव्हा ती माणसं आता इथे अर्जुनला सांगत असतात, की इथे मुलगी आली होती. तेव्हा चैतन्य म्हणतो, अशी उंच होती का? हायटेड मुलगी होती आणि तिने आपल्या मोबाईलमध्ये ह्या तुळशीपत्राच्या खून असलेला तिने फोटो आणला होता आणि तो फोटो प्रियाने जेव्हा इथे सायली झोपलेली असते तेव्हा तिच्या तळपायाचा फोटो तिने आपल्या मोबाईलमध्ये काढलेला असतो आणि तो तिने टॅटू शॉपमध्ये जाऊन त्या व्यक्तीला दाखवलेला असतो. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो, तो फोटो तुमच्याकडे आहे का मोबाईलमध्ये? तेव्हा इथे कुणाच्या तरी पायावरची ती तुळशीपत्राची खूण आहे हे अर्जुनला कळतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, की आम्हाला CCTV फुटेज बघायचं आहे. ती माणसं नकार देतात, पण अर्जुन त्यांना समजावतो. तेव्हा ते लोक आता फुटेज दाखवायला तयार होतात आणि त्याच्यामध्ये आता ज्या तारखेला ते लोक ट्रूथ की डेअर हे खेळ खेळलेले असतात
त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशीचं फुटेज इथे चैतन्य लावायला सांगतो, कारण त्याला पक्की खात्री असते ज्या वेळेला ते लोक खेळत असतात तेव्हा तिच्या पायावरती तुळशीपत्राची खून नसते आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुन तिच्या पायामध्ये अँकलेट घालायला जातो तेव्हा मात्र तुळशीपत्राची खून असते। तेव्हा इथे आता त्याच तारखेचं फुटेज चैतन्य बघायला सांगतो आणि त्याच्यामध्ये आता दुपारच्या वेळेला प्रिया तिथे गेलेली असते तुळशीपत्राची खून काढण्यासाठी। तेव्हा आता अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि चैतन्यसुद्धा म्हणत असतो की अर्जुन, मी तुला सांगितलं होतं ना, तू माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवलास। तेव्हा इथे पुरावा म्हणून आता अर्जुन आपल्या मोबाईलमध्ये ते फुटेज घेतो आणि त्या दिवसाचं फुटेज तो पेनड्राईव्हमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवतो, जेणेकरून त्याच्या मोबाईलमधून ते डिलीट होऊ नये। तेव्हा चैतन्य आणि अर्जुन या दोघांना आता खात्री पटलेली असते की त्यांचा संशय हा खरा होता। ती तन्वी नसून ती प्रिया मधुकरच आहे, ती तन्वी किल्लेदार नाही आहे। खोटं बोलून ती किल्लेदार आणि सुभेदार यांच्या घरामध्ये घुसले हे आता अर्जुनला कळालेलं असतं। तेव्हा अर्जुन आता म्हणतो की मी मिसेस सायली यांना आता हा पुरावा दाखवेन आणि मग त्यांची खात्री पटेल की मी जे बोलत होतो ते सगळं खरं होतं। तेव्हा चैतन्य म्हणतो, मग आता तू काय करणार आहेस? तेव्हा अर्जुन म्हणतो, सध्या तरी आपण थांबूया, त्या प्रिया मधुकरच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे आपल्याला कळेल। ती एक नंबरची खोटारडी मुलगी आहे, मधुभाऊंसारख्या देव माणसाला तिने जेलमध्ये टाकले आणि आता काय ती सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरामध्ये कशासाठी घुसली, तिचा हेतू नक्की काय आहे हे सुद्धा आता मला जाणून घ्यायचं आहे। पण आता माझ्या हातामध्ये खूप मोठा पुरावा आहे। तर आता येणाऱ्या भागांमध्ये इथे अर्जुन आता प्रियाच्या विरोधामध्ये जो खूप मोठा ठोस पुरावा त्याच्या हातामध्ये लागलेला असतो त्याच्या आधारावरती तो तिला घरातून बाहेर काढून जेलमध्ये टाकण्याचा आता निर्णय घेत असतो। पण इथे आता अर्जुनला आणि चैतन्याला तिच्याकडून खूप माहिती हवी असते, म्हणजे अगदी मधुभाऊंना तिने का फसवलंय, विलासचा खून नक्की साक्षीनेच केलाय ना, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या असतात। म्हणून अर्जुन आता चैतन्याला म्हणत असतो की सध्या तरी हे फुटेज आपण प्रियाला दाखवायचं नाही, पण वेळ आल्यानंतर प्रियांची रवानगी डिरेक्टली आपण जेलमध्ये करणार आहोत, तिला खडी फोडायला पाठवणार आहोत, अशी तयारी आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांनी मिळून केलेली असते। तर आता येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत। येणाऱ्या भागांमध्ये इथे प्रियाचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर येणार आहे, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। येणारे अपडेट्स बघत राहा।